रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाच्या भाजीचं प्रिपरेशन केलं, की सकाळी आज भाजी काय करू हा प्रश्न पडतच नाही आणि मी काही असा प्लॅन केलेलाच नव्हता. सकाळी उठली, फ्रिजमध्ये बघितलं, फ्रिजमध्ये कोणतीही रस्सा भाजी बनेल अशी भाजी नव्हती आणि मग काय मी बरण्यांकडे बघत बसली. म्हटलं एखादी डाळ तरी बनवूया. मग उडदाच्या डाळीकडे लक्ष गेलं. ती पण होती थोडीशीच. ज्या डब्यामध्ये मी सगळ्या डाळी स्टोअर करते ना, मग तो डब्बा बाहेर काढला. त्यामधनं उडदाची डाळ व्यवस्थित निसून, पुसून बरणीमध्ये भरून ठेवली. त्यातच तुरीची डाळ होती आणि माझ्या बरण्या थोड्या झाल्या होत्या रिकाम्या. म्हटलं चला तुरीची पण डाळ व्यवस्थित चाळून, निसून, पुसून आणि बरणीमध्ये भरून ठेवूया. बरणी ठेवायला गेली तर मला सोयाबीनच्या वड्या दिसल्या. त्यामध्ये छोटे-छोटे ब्लॅक किडे होते. म्हटलं चला आता यालाही चाळून उन्हामध्ये ठेवून देऊया. उडदाची डाळ मस्त धुवून घेतली. त्यामध्ये मीठ, हळद टाकून त्याला शिजत ठेवलं. आता कुकर त्याचं काम करेल तोपर्यंत म्हटलं हा जो काही किचन वाटा आहे ना, तो आपण पटापट आवरून घेऊया. दूध फ्रिजमध्ये ठेवून दिलं. जे काही चहाचं पाणी होतं ते झाडांना टाकून आली. सोयाबीन वड्या सुद्धा उन्हात ठेवल्या. त्यानंतर मस्त चपाती आणि भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर मात्र उडदाची डाळ छान शिजलेली होती. डाळीला छान फोडणी दिली. मस्त गरमागरम भात बनवला आणि गरमागरमच जेवण केलं. चलो बाय बाय.